गुडलक कॅफेचे बॅड लक. पुण्याच्या नामांकित कॅफेमध्ये घडलेल्या एका घटनेने या कॅफेच्या नावाला धक्का बसला आहे. शिवाय येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या मनात कथितरित्या शंका कुशंका निर्माण होईल, कारण येथे नाश्त्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या प्लेटमध्ये धक्कादायक बाब आढळली आहे. येथील फर्ग्युसन रोडवरील गुडलक कॅफे म्हणजे पुणेकरांची हक्काची न्याहारीची जागा. अनेक पिढ्यांनी इथला बनमस्का, खिमा पाव आणि कॅरामेल पुडिंगचा आस्वाद घेतला आहे. 1935 मध्ये स्थापन झालेलं गुडलक कॅफे हे पुण्याच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध उपाहारगृहांपैकी एक आहे. इथलं बनमस्का, खिमा पाव, कॅरामेल पुडिंग खवय्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे. पण अलीकडील या घटनेमुळे त्यांच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशी घटना समोर आल्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण नुकतीच अशी एक घटना घडली की जिच्यामुळे या ऐतिहासिक हॉटेलच्या विश्वासाला धक्का बसला आहे. ब्रेकफास्टसाठी कॅफेत गेलेल्या एका ग्राहकाच्या बनमस्कामध्ये धक्कादायक आढळलं आणि हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. पण नेमकं काय घडलं जाणून घेऊया. आकाश जडगी नावाचे ग्राहक त्यांच्या पत्नीसमवेत सकाळच्या न्याहारीसाठी गुडलक कॅफेत गेले होते. सर्वसामान्यपणे ऑर्डर दिल्याप्रमाणे त्यांना त्यांचा आवडता बनमस्का मिळाला. पण पहिलाच घास घेतल्यानंतर त्यांच्या तोंडात एक अजब टोकदार वस्तू आली. सुरुवातीला वाटलं की कदाचित बर्फाचा तुकडा असेल, पण नीट पाहिल्यावर धक्काच बसला. तो काचेचा तुकडा होता. जडगी यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला याची माहिती दिली. हॉटेलच्या मालकाने तात्काळ क्षमा मागितली व संपूर्ण बिल माफ केलं. मात्र आकाश जडगी म्हणतात, वेळीच लक्षात आलं म्हणून वाचलो. जर ही काच पोटात गेली असती तर मोठा अपघात झाला असता. या घटनेनंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली आहे. हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार बनमस्का ते बाहेरून मागवतात आणि या प्रकाराची माहिती त्यांनी पुरवठादारालाही दिली आहे. या प्रकरणामुळे खवय्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. त्यामुळे या घटनेनंतर ग्राहकांनी या हॉटेलकडे पाठ फिरवली. तर गुडलक कॅफेचे बॅड लक सुरू झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे.